सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावदान भैरवनाथाचे मंदिर प्रसिद्ध आहे बगाड यात्रेबद्दल। या यात्रेला महाराष्ट्रातील सर्वात मोठी बगाड यात्रा म्हणून मानले जाते। एका व्यक्तीने केलेल्या नवसाची पूर्तता करण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र येतं, हेच या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे। देवजोडीला हळद लावून मंदिराच्या खांबावरती लोखंडी नाळ ठोकून यात्रेची सुरुवात होते। होळी पौर्णिमेच्या दिवशी देवासमोर कौल लावून बगाड्या ठरवला जातो। धुलीवंदना दिवशी बगाड तयार करण्यास सुरुवात होते। चतुर्थीला दुपारी श्रींचा विवाह संपन्न होऊन रात्री शाही छबिना निघतो। रंगपंचमीला बगाड्याला सोमेश्वर येथे कृष्णा नदी स्नान करून नदीची पूजा केल्यानंतर त्याला पारंपरिक पोशाख चढवून बगाड्याला टांगले जाते आणि बगाडाचे 5 वेढे मारले जातात आणि इथून सुरू होतो बगाडाचा थरार। काशीनाथांचे चांगबले म्हणत ओबडधोबड शिवारातून तब्बल 12 बैलांच्या सहाय्याने हे उंच बगाड ओढत गावाकडे आणले जाते। यात बगाड ओढण्यात दुर्वीच्या बैलांचे महत्त्वाचे योगदान असते। हे दष्टपुष्ट बैल म्हणजे बावधनकरांची खरी संपत्तीच म्हणावी लागेल। बगाड मंदिराजवळ आल्यावर बगाड्याला मंदिरात नेले जाते। त्याचा मानपान करून त्याला लिंबाचा रस देऊन त्याचा दिवसाचा उपवास सोडला जातो व या अनोख्या सोहळ्याची सांगता होते। मित्रांनो, तुम्ही कधी या बगाड यात्रेला गेले आहात का हे मला कमेंट मध्ये नक्की